अहो अहो ऐका अहो. छे, अहो पिशवी तरी घेऊन जा. आणि तुम्हाला कोथिंबीर आणायला सांगितली होती, मेथी आणून ठेवलेत तुम्ही. छे बाई, काय माणूस आहे ना हा खरंच. अहो गेले. नाही नाही, सटकलेच. मी जरा बोलायला लागले ना की लगेच हे सटकतात. आणि कारण एकच, अशोककडे जायचंय. आज काय तो अशोक बरोबर इकडे इकडे जायचंय. उद्या काय तर अशोक बरोबर सोसायटीच्या ऑफिस मध्ये जायचंय. अशोक अशोक आणि अशोक. आणि तो अशोक सुद्धा चमत्कारिक माणूस आहे. अहो सोसायटीतल्या माणसांची सतत भांडत असतो. आणि मग सोडवायला आमचे हे लगेच गेले. अहो 1000 वेळा सांगितलंय हो, त्या माणसाशी बोलायला जाऊ नका. पण हे काही ऐकत नाहीत. यांना घरात थांबायचं नसतं ना. अहो त्या वांगणकरांमुळे ना लोक आमच्याशी बोलायची बंद होतील एक दिवस. छे. आता तर काय रिटायर झालेत ना, त्यामुळे ह्यांना वेळच वेळ. घरात काही थांबायचं नसतं. घरातली कामं करायला काय बायको आहेच ना. अहो मला वाटलेलं रिटायर झालेत, आता जरा माझ्या बरोबर वेळ घालवतील, घरातली कामाला मदत करतील. पण छे, आमचे हे रिटायर झालेत, पण त्या वांगणकरांना एक माणूस मिळालेला आहे वेळ घालवायला. अहो तुम्हाला सांगते, त्यांच्या घरातली सगळी कामं चोख आणि वेळेत होत असतात ना. त्रास आहे हो, नुसता त्रास. नाही नाही हो, आमच्या ह्यांचा नाही, त्या वांगणकरांचा. आता हे गेलेच असतील ना त्यांच्याच बरोबर. अरे देवा, मी काय बोलत बसलीये. चटणीसाठी कोथिंबीर आणायला जायचंय. आता कोणाला सांगू मी. जाऊ दे. अहो